हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये भरतीची प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी थोडं वेगवान केली पण आहे की काल रिक्त जागांचा तपशील त्यांनी मागवला प्रत्येक जिल्ह्यानुसार. आणि आता एक नवीन माहिती मिळालेली आहे की ही जी नवीन जाहिरात येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची किंवा DHSची, तर त्या जाहिरातीमध्ये गट क आणि गट डची नवीन पदं निर्माण झालेली आहेत. मग ती नवीन किती पदं निर्माण झाली तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. ह्या सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये लॅब ॲसिस्टंटच्या सुद्धा जागा येणार आहेत. तर जर तुम्हाला लॅब ॲसिस्टंट लॅब टेक्निशियनचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब ॲसिस्टंट लॅब टेक्निशियन ई-बुक विकत घ्या. फक्त 250 प्लस GSTमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे. यामध्ये झालेले पेपर दिलेले आहेत आणि लॅब टेक्निशियन किंवा लॅब ॲसिस्टंटची सविस्तर आणि व्यवस्थित सरावासाठी पेपर दिलेले आहेत. आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक पुढे 24/6/2026 नव्याने निर्माण झालेली पदे म्हणजे 24/6/2026 म्हणजे 24 जून हां. तर त्याच्यामध्ये पहा गट क ची पदं नव्यानं किती निर्माण झालेली आहेत, तर ती आहेत 1247 आणि गट ड ची नव्यानं निर्माण झालेली पदं किती आहे 666. अशी एकूण 1993 पदं ही काय झालेली आहेत 1913 पदं 1913 पदं ही नव्यानं निर्माण झालेली आहेत. म्हणजे नवीन जाहिरात फक्त एवढ्याच पदाची येणार नाही बरं का. अगोदरची जी काही पदं असतील त्या पदांमध्ये ही 1913 पदं ॲड करून नव्यानं जाहिरात येणार आहे. म्हणजे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की 1913 पदं अजून जुन्या संख्येमध्ये ॲड झालेले आहेत. आणि असं वाटतंय की आता लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाने एक स्पष्ट करावं की परीक्षा कोण घेणार आहे. TCS घेणार आहे का MPSC मार्फत परीक्षा होणार आहे ते त्यांनी स्पष्ट करावं. परीक्षा तर ऑनलाईनच होणार आहे. परीक्षा कोणी घेऊ द्या, TCS घेऊ द्या किंवा MPSCने घेऊ द्या, परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. आणि MPSCनं जरी परीक्षा घेतली तरी ती TCS कंपनीमार्फतच होणार आहे. कारण आता MPSCनं ज्या पूर्वपरीक्षा ऑनलाईन घ्यायचं ठरवलेलं आहे त्या सगळ्या परीक्षा TCS मार्फतच आयोजित केल्या. म्हणजे MPSCनं TCSला ते काम दिलेलं आहे. मग तसं जर TCSनं घेतली तर TCSच घेणार आहे आणि जर MPSCकडे गेली तरी MPSC शेवटी ते काम ऑनलाईन परीक्षा घेण्याचं काम TCSला सोपवणार आहे. त्यामुळं जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू राहू द्या. जोमाने अभ्यास करा. आता जाहिरात येईल असं वाटतंय सगळ्या घडामोडी पाहता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.